Show your posters for all these guests. Please, in line, please. All these guests. Okay, now all of here है. एक दिन में पोस्टर बनाया मैडम, तो it's a great thing really. But will say a single line about the poster. Every man needs a mother, wife, sister, then why not a daughter? Girls are not born to die, we all have a right to born. Female fertilization is a right. She makes earth right, but still struggle to see light. गर्ल्स से ना इतना प्रॉब्लम था ना कि पता भी चलता पता नहीं पहले डॉक्टर को कैसे बताते थे कि लड़की है करके सब लोग को पता चलता था पहले मार चले जाते थे मारने के लिए दीवानी के लिए चले जाते टाइम से ये होता है कि अगर गर्ल चाइल्ड है तो उसको मार दिया जाता है, बट उस बच्चे का हक है इस दुनिया में आना और उस मदर का हक है कि उसको गर्ल चाइल्ड रखना है कि नहीं है। तो जो हमारे इन-लॉज होते हैं और जो हमारा समाज है जो ये हमें अलाउ नहीं करता, जो कि पूरी तरह से रॉन्ग है, उस बच्चे का और उस माँ का पूरा आके जिंदगी में आने का और उस माँ का पूरा आके उस बच्चों को जिंदगी में डालने का। थैंक यू। See the world. Thank you. Girl child is a blessing. She plays many roles in her life. She could be a daughter, a wife, a sister, a friend, and so on. She is considered to be a pillar that runs the home. And not yet she is not given the respect she deserves. Let's just try to make her cry and give her power. Please don't treat girl child. एक छोटी सी जो नेहमी प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना आपण अन्याय करू करतो. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. पाहुण्याच्या शुभ हस्ते दीपक प्रश्नदान होत आहे. आमचे प्रमुख पाहुणे प्रणाली बोंडे मॅडम, त्याचबरोबर प्रमुख अतिथी नितीन पंडित सर, नितीन सल्लारी सर, त्याचबरोबर नेहमीच आपण म्हणत असतो की संस्कृती आहे ही जैन मॅडम यांनी स्वीकारावी. खरं तर आपल्या देशामध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने दिवसेंदिवस घटत चाललेली आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा. भविष्यात आपला देश जर उत्तमरित्या घडवायचा असेल तर समाजाकडून गर्भातच मुलीचे जीव घेण्याचे प्रकार केले जातात आणि अशा घटनांना अटकाव घालण्यासाठी समाजाकडून शासनाकडून वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळी मोहीम राबवली जाते. आणि त्याचबरोबर आज वैयरी महाविद्यालयाच्या केमस्टार सायन्स क्लब केमिस्ट्री विभागातर्फे आज नॅशनल सेव्ह गर्ल चाइल्ड डे आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी सेव्ह गर्ल चाइल्ड म्हणजेच मुलगी वाचवा ही मोहीम हा कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी जनजागृती करण्याचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. खरं तर सूर नवा शब्द नवे गंध नवा अर्था पाऊल हे तुझे पुढे. आणि म्हणून एक गीत साड़ी लुधियानवी का ये गीत है जिसे फिल्म साधना में भी इसे पेश किया गया है. दरअसल ये गीत औरत पर है और वो समाज जो मर्द यानी जो डोमिनेंट समाज है वो किस तरह से उस औरत का इस्तेमाल करता है उस पर. औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया, जब जी चाहा नस्ला कुचला, जब जी चाहा भटकार दिया. औरत ने जन्म दिया मर्दों को, चुनती है कहीं दीवारों में, बिकती है कहीं बाजारों में, नंगी नचवाई जाती है अय्याशों के दरबारों में. ये वो बेगैरत चीज़ है जो बट जाती है गैरतदारों में. औरत ने
जन्म दिया मर्दों को, मर्दों ने बनाई जो रस्में, उनको हक का फरमान का, औरत के जिंदा जलने को कुर्बानी और बलिदान कहा। किस्मत के बदले रोटी दी और उसको भी एहसान कहा। औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों के लिए हर जुल्म रवा, औरत के लिए रोना भी खता। मर्दों के लिए लाखों सजे, औरत के लिए बस एक चिता। मर्दों के लिए हर शब्द हक, औरत के लिए जीना भी सजा। औरत ने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया। जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा धुतकार दिया। औरत ने जन्म दिया मर्दों को। थैंक यू। प्रणाली कोंडे मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. हम आज नेशनल चाइल्ड वर्ल्ड चाइल्ड डे सेलिब्रेट कर रहे हैं, राष्ट्रीय बालिका दिन। हम सबको पता है कि 2008 में जो महिला बालिका शक्ति रेणुका चौधरी मैडम, उन्होंने इस प्रोग्राम का शुरुआत किया। उसे आज हम इसलिए किया कि हमें पता है कि जो मेल फीमेल रेशियो कम होते जा रहे हैं, अवेयरनेस करने के लिए सेंट्रल गवर्नमेंट ने ये प्रोग्राम शुरू किया। हम सबको पता है कि इस जो हमारे लेडीज लोग हैं, उनके शिक्षण के लिए जो मुख्य योगदान दिया है, इन सभी का नमन करते हुए आज हम प्रोग्राम की शुरुआत कर रहे हैं। And why there is a need for separate World Child Day in our country? So, as we all know, World Child is considered a burden in our society since ages. We are in 2023 today, and since we are talking about female feticide, they are married in very early ages and they are forced to even have kids. So, hence arose the need to save the girl child. आणि यापूर्वी जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त कार्य केलेलं आहे आपल्या अनेक सोशल रिफॉर्मर्सनी, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे जे फिमेल एज्युकेशनमध्ये कार्य केलेलं आहे ते आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले ज्यांची जयंती आपण नुकतीच साजरी केलेली आहे 3 जानेवारी. So still today, women are not getting respect that they deserve. She is not allowed to study, work, or travel, and she is she's getting married at early age. Even e-tasing, rapes, and murders we still hear in the news. So to prevent all this, government launched the campaign Save Girl Child. I can tell you this campaign was first started by Haryana government due to the low female-male ratio in the state, and it was started in 12 districts of Haryana state previously with 2 major components. First was the right to education for every girl child, and second and most important was to change the conservative mindset of parents against their daughter. Now we have seen ना की मुलीच्या शिक्षणावर किंवा हुंड्याकरता खूप जास्त खर्च केला जातो. असं नाही की गावामध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये आणि मोठमोठ्या एज्युकेटेड फॅमिलीजमध्ये सुद्धा. Government needs to educate these families now. The amount that we need to tell them the amount that they spend on their marriages and dowry. If they spend same amount on females' education, health or nutrition, the results bring out the amazing out of them. So we can also see a woman who is financially independent can lead to confident life on her own terms. We are in the 21st century, but we still notice cases of gender bias in society. We know both men and women
पार्ट ऑफ द सोसायटी. समाजाच्या बॅलन्ससाठी मेन अँड विमेन हे दोन्ही घटक खूप महत्वाचे आहेत. मात्र आजच्या सुद्धा काळामध्ये आपण जेंडर डिस्क्रिमिनेशन बघत आहोत. सो मला इथे बसलेल्या सर्व मुलींना, सर्व फिमेल्सना हे सांगायचे, वी आर नॉट इन्फिरियर. आपण कुठेही कमी नाही आहोत. जर आज मी इथे आहे तर ते निव्वळ आणि निव्वळ आपण म्हणू शकतो सावित्रीबाई फुले यांनी जे तेव्हा फिमेल एज्युकेशनची जे काही बीज आणलं होतं, त्यामुळे आपण सर्व इथे आहोत. आणि देर आर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज. आम्ही सर मॅडम आम्ही बसलेलो होतो, सरांनी मला सांगितलं की तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही केलेल्या कामाविषयी सुद्धा उल्लेख करा. मी सध्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये मॅडम 10 वर्ष झाली आहेत मला. इनिशियली आय स्टार्टेड इन मंत्रालय, त्यानंतर महानगरपालिकांमध्ये मी विविध काम केलं. अकोला, अमरावती, ठाणे महानगरपालिका, नाव भिवंडी. तर ठाणे महानगरपालिकेमध्ये ड्युरिंग कोविड टाइम्स जे काम केलं त्यातून एक सोसायटीसाठी काहीतरी करण्याचा खूप मोठा अनुभव मिळाला. अँड यू वोंट बिलीव्ह की त्यावेळेला प्रत्येक जण म्हणजे एक ट्रायल अँड एरर, म्हणजे इव्हन गव्हर्नमेंटच्या सूचना दिवसागणी बदलत होत्या. नोबडी हॅड एनी आयडिया की हा आजार काय आहे, कशा पद्धतीने डील करायचे. आणि इथे यामध्ये डील करण्यासाठी लोकल गव्हर्नमेंट बॉडीज, पोलीस अथॉरिटी आणि त्यामध्ये जे सर्वे किंवा इतर कामं आहेत ते आपल्या शाळांमधल्या शिक्षकांनी केलेला, ते आपल्याला विसरून चालणार नाही. सो त्यावेळेला आम्ही जेव्हा ग्राउंडवरती काम करत होतो त्यावेळेला अनेक असे प्रसंग जे रात्री अपरात्री 1-2 वाजेपर्यंत आपल्या पेशंट्सना अटेंड करणं, ॲम्ब्युलन्स मिळालेली आहे की नाही. आपण नॅशनल गर्ल चाइल्ड डे ह्या विषयावर आणि या ह्याच्यावर आपण सेलिब्रेट करत असतो. खरं जागृती करायची, जनजागृती करायची खूप आवश्यकता आहे. कारण आजही अशिक्षितपेक्षा शिक्षित लोकांमध्येही त्या गोष्टी बघितल्या जातात, मुला-मुली भेद केला जातं. तर हे कुठे ते थांबायला हवं. आणि जसं मॅडमनी सांगितलं, मी जास्त बोलणार नाही, पण मुलींनी शिक्षण जास्तीत जास्त घेतलं पाहिजे. आणि शिक्षण घेतल्यानंतर कसं पुढच्या पदावर येऊन त्या कार्यरत होतात याचं उदाहरण आपल्या समोरच आहे. सो शुभेच्छा सर्वांना. आणि याच विषयावर यापुढे आपण जागृत राहून पुढे कार्य करूया. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी स्वतः आपल्या पत्नीला प्रोत्साहित केले, शिक्षित केले आणि समाज शिक्षित केला, ते क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, ज्या भिवंडीकरांच्या शिक्षण आणि समृद्धीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा
आणि महत्वाचं काम ज्यांनी केलं ते आमचे सर्वांचे आदरणीय पद्मश्री अण्णासाहेब जाधव सर, मातोश्री उषाताई जाधव या सर्व महापुरुषांचा प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला सक्षमीकरण आणि महिला शक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही स्त्री शक्ती. आणि जनजागृतीतून समाज घडत असतो, त्यामुळं जनजागृतीच्या कार्यक्रमांची समाजाला गरज आहे, कारण आपण एक समाजाचा हिस्सा आहोत. महाविद्यालयात जीवन जगता जगता नेहमी आपण हुल्लडबाजी करत असतो, टीका टिप्पणी इथपर्यंत रॅगिंग पर्यंत पोहोचत असतो. रॅगिंग ही समाजात जशी समाजात एक विकृती आहे तशी कॉलेजमधली रॅगिंग एक विकृती आहे. म्हणजे या विकृतीतून पुढे जाऊन मनोविकृती तयार होते आणि त्यामुळे महिलांवरचे अत्याचार या गोष्टी या घटना वाढतात. दुर्दैव असं आहे की समाज म्हणजे समाजात शिक्षित लोक झाली मात्र सुशिक्षित किंवा साक्षर किंवा ज्ञानी किंवा महिलांचा आदर करणारे व्यक्तिमत्व किंवा लोक आजही आपल्या समाजात कमी आहे आणि हे समाजाचं दुर्दैव आहे. मॅडमने सुरुवातीलाच महिलांना आजपर्यंत काय वागणूक देते ते सुंदर गीताच्या माध्यमातून सांगितलं आणि महिला सक्षमीकरणाची गरज काय आहे ते आपल्या दोन्ही मान्यवरांनी सांगितलं. मुद्दा असा आहे की आज आपण राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करतोय लिहित होतो आणि दुर्दैव अशी की ती बातमी अशी होती कालची म्हणजे रविवारी सायंकाळी 2 दिवसापूर्वीची घटना. आज आपण इथे बालिका दिन साजरा करतो, राष्ट्रीय बालिका दिन. मात्र कालची काटी गावामध्ये एक घटना आहे की 3 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार म्हणजे बलात्कार करून तिचा खून केलेला आहे. हे दुर्दैव. भिवंडीचा इतिहास बघितला तर मागच्या 4 वर्षात आम्ही बातमीदारी करताना 4 घटना अशा आहेत की कालिंदीसारख्या परिसरात म्हणजे शहराच्या नजीकच्या गावांमध्ये एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिचा मर्डर होतो. ही परिस्थिती आपल्या भिवंडीत 2 वर्षापूर्वी वडिलांचा मित्राशी झालेला वाद त्याने तिच्या 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचे तुकडे करून काढावा. ती कुठली विकृती कुठली मानसिकता आहे. काल परवा म्हणजे मी त्या बातमीत उल्लेख केला की राष्ट्रीय बालिका दिनाच्या पूर्वसंध्येला ही परिस्थिती आहे आणि ती पण आपल्या भिवंडीसारखे शहर. म्हणजे एकंदरीत आजपर्यंत आम्ही भिवंडी हे संवेदनशील शहर म्हणून आजपर्यंत समजत आलोय आणि ते आता कुठे कुठे राष्ट्रीय एकात्मतेने आम्ही त्याची ओळख पुसत चाललोय आणि अशा घटना आम्हाला बघायला मिळतात. त्याचं कारण असं आहे ना की आपण ना सर्व इतरांवर सोडून दिले. म्हणजे जे काही करायचं आहे ना पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. मला माझे मानवी अधिकार दिलेले आहेत, मानवी अधिकार जरी दिलेले असतील पोलीस प्रशासनाची जबाबदारी असेल मात्र आपले कर्तव्य पण आहेत. त्या कर्तव्याची जाण आपल्याला नाही. मुलं कॉलेजमध्ये येताना मी सरांना बोललो की आपण ग्लोबलायझेशन मध्ये चाललोय, जग बदलतोय, सर्वजण जग बदलताना दिसतंय मात्र या शिक्षक वर्ग रोज जग बदलताना बघतात आणि या शिक्षकांचा आदर मात्र आता कसा होताना दिसत नाही. हे आताच दुर्दैव आहे. म्हणजे आम्ही 2001 पासून म्हणजे 20 वर्ष झाली मी या कॉलेजमध्ये बघतो. 2001 पासून मी या कॉलेजमध्ये पाऊल ठेवलं आणि आज 23 वर्षात मी इथे माईक हातात घेऊन बोलतो. पण माझे सर तेच आहे, माझ्या मॅडम त्याच आहेत. त्यांचे बदल झाले नाही. जे आपण बोलतो ग्लोबलायझेशनचं जग बदललंय ना मित्रांनो, जग बदललंय ना तर कधीतरी या सरांजवळून शिक्षण किंवा आपल्या अभ्यास पुस्तकाच्या व्यतिरिक्त जाऊन कधीतरी सरांशी चर्चा करा. दुर्दैव असं आहे की आताची मुलं मोबाईलमध्ये अशी वेडावले की ते त्यांचा पालकांशी संपर्क तुटलेला आहे. पालकांशी संपर्क तुटलेला आहे त्यामुळे शिक्षकांशी संपर्क तुटलेला आहे. शिक्षक म्हणजे आम्ही सकाळी 7 ते 11 किंवा दुपारी 11 ते 5 यावेळेस शिक्षकांनी आमचे काही जे लेक्चर आहेत ते घ्यावे आणि आम्हाला मोकळं करावं. बाकी आमच्या पर्सनल लाईफ मध्ये हा नवीन ट्रेंड झालेला आहे कॉलेज जीवनात. आमच्या पर्सनल लाईफ मध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हे नवीन आहे. म्हणजे इथे मी हा मुद्दा उचलला कारण माझ्यासमोर ह्या माझ्या बाल विद्यार्थी आहेत. ते प्रत्येक जण आपल्या अधिकारांवर बोलतोय आणि आपले कर्तव्य का विसरत आहे. राज्यघटनेमध्ये जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलाय, सर्वांना समान अधिकार दिले, पण आपली कर्तव्य आपण विसरतो. ती कर्तव्याची जाण ज्यावेळेस आपल्याला येईल ना मित्रांनो त्यावेळेस ह्या अशा कार्यक्रमांची गरज पडणार नाही. मात्र ही जाणीव करून देण्यासाठीच मग हे असे कार्यक्रम आयोजित करायला लागतात की आज राष्ट्रीय बालिका दिन आहे हे सांगण्याची वेळ येते. त्याच्यामुळं सजग नागरिक बनणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपल्या परिसरात लहान माझ्या इथे मैत्रिणी आहेत, माझ्या बहिणी आहेत तिथे बसलेल्या. मात्र मग भगिनीतून तुम्हाला एक विनंती करतो की अज्ञान किंवा अनोळखी व्यक्ती जर तुमच्या कधी आजूबाजूला असेल तर एक बघतो जर त्याची नजर वाईट असेल तर त्याच्याशी थोडंसं दूर राहा. हल्ली भिवंडी सारख्या शहरात बलात्काराची सर मी बातमी केली. भिवंडी सारख्या शहरात मॅडम बलात्काराच्या 90 घटना घडत वर्षभर आणि विनोदच्या 70 घटना. हे खूप विचित्र चाललंय. म्हणजे ग्लोबलायझेशनची आपण एकीकडे ग्लोबलायझेशनचा विचार करतोय आणि दुसरीकडे परिस्थिती तीच म्हणजे जे स्वातंत्र्य 75 वर्ष झाली हो. म्हणजे आमच्या हातात मोबाईल आला मी झटकन गुगलवर टाकलं तर मला पटकन कुठली माहिती मिळेल. पण आमच्या महिलांच्या समस्या त्याच आहेत. त्याच्यातून आम्ही कधी बाहेर चाललोय. ज्या दिवशी आमच्या महिलांच्या
समस्या निघतील ना त्यावेळेस आम्ही खरे ग्लोबलाइज झालो असं मला वाटतं. और मुझे 1994 में नासा में सिलेक्ट किया गया एंड 1997 में मुझे पहली उड़ान का मौका मिला जब जो 19 नवंबर 1997 में STS 87 के दौरान मुझे मौका मिला और 376 घंटे स्पेस में बिताने के बाद मैं 5 दिसंबर 1997 को वापस पृथ्वी पर आई एंड देन सेकेंड चांस मिला वापस स्पेस में जाने का और दुर्घटनाग्रस्त वो मेरी आखिरी उड़ान थी. भले से मैं फातिमा शेख, मैं वर्ल्ड इंडियन फर्स्ट वुमेन मुस्लिम टीचर हूँ एंड मेरा जन्म 9 जनवरी एंड 1831 को हुआ और मैं सावित्रीबाई फुले एंड ज्योतिबाई फुले की साथी रह चुकी हूँ एंड मैं जो टीचर बनी हूँ तो सावित्रीबाई फुले ने इसमें मेरी भरपूर मदद की है और हमने मिलकर पुणे में सावित्रीबाई ने स्कूल खोलना चाहा और वहाँ पर दलित तबकों के जो लोग थे उनको पढ़ाना चाहा बट उनके जो पिताजी थे उन्हें जब इस बात के बारे में पता चला तो उन्होंने उनको 2 ऑप्शन दिए, या तो तुम्हें स्कूल बंद करना पड़ेगा या फिर तुम्हें घर से निकलना पड़ेगा. बट सावित्रीबाई फुले ने सेकेंड ऑप्शन को एक्सेप्ट किया और उन्होंने घर से निकलने को एक्सेप्ट किया और फिर हमने मिलकर पुणे में जो स्कूल ओपन किए थे पुणे स्कूल तो उसको आगे बढ़ाया और वहाँ पे जो छोटे निचले तबके के लोग थे उनको पढ़ाया और जो फातिमा यानी मेरे जो बड़े भाई थे उस्मान शेख उनको जब इस बारे में पता चला तो उन्होंने सावित्रीबाई फुले एंड ज्योतिबाई फुले को घर में रहने के लिए इजाजत दी और उन्होंने भी हमारा पूरा साथ दिया और फिर हमने इस तरह उस स्कूल को आगे बढ़ाया. Hello everyone, myself Sushmita Sen. I was the first Indian Miss Universe and I won this title on 21 May 1994 at the age of 18 and what made me win this title was not just hard work but the belief on myself that as an average Indian girl, one day I could surely try and be better than average and fulfill my I myself Malala Yousafzai. I am a Pakistani female activist and Nobel laureate from Pakistan. Actually, my dad is a teacher from Pakistan and I want to do something better in Pakistan because in Pakistan girls are not educating. Some girls are dying because of education and that's why I have done there something like girls education and I am so happy that I am doing such better things in Pakistan. किरण बेदी, मुझे गर्व है कि मैं भारत की सबसे पहली महिला IPS ऑफिसर बनी. कई साल पहले मैंने जब भारतीय पुलिस सर्विस में शामिल होने का निर्णय लिया था तब मुझे ऐसा लगा कि ये करने के लिए बहुत ताकत की जरूरत है, ऐसी ताकत जिससे चीजों को सही किया जा सकता है. मेरा यही मानना है कि empowered women who reach tough और unconditional position make choices not sacrifice. तुसल्ला वेंकटा सिंधु है. मैं PV सिंधु के नाम से जानी जाती हूँ और मैं एक इंडियन बैडमिंटन प्लेयर हूँ और मैंने बहुत सारे मेडल्स जीते हैं इंडिया के. माझं नाव सावित्री महेश पिल्ले. मी पहिली महिला शिक्षिका. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्री तूच खरी कैवारी तुझ्यामुळे शिकत आहे याचं प्रत्येक नारी. मला भारतातील माळवा राज्यातील मराठा राणी म्हणून ओळखले. All lady leaders, I and we all really salute you. आज आपके सामने जो फातिमा शेख बनी थी वो थी हमारी मोमिन खदीजा, कल्पना चावला, विभा महंतो, सुष्मिता सेन जो बनी थी हमारी नेहा, मलाला यूसुफजई बनी थी लावण्या, then किरण बेदी, प्रचिति, please come on the stage here. And सोनल बनी थी हमारी PV सिंधु, प्रतीक्षा बनी थी हमारी सावित्रीबाई फुले and निकिता बनी थी अहिल्याबाई होलकर. So please give me hand all these. Dishan Solomon, he has made these two beautiful drawings. He is from Padma School, ma'am. Good idea, yes. So please give me the message. No girl, so no mother, ultimately no life. बेटी पर अभिमान करो, जन्म होने पर सम्मान करो, बेटी बचेगी तो सृष्टि रचेगी. सो बेबुनियाद दुनिया है, तुम्हें बुनियाद बनना है. बेबुनियाद दुनिया है, तुम्हें बुनियाद बनना है. हजारों झगड़े हैं जाति धर्म के, तुम्हें सबको पीछे छोड़ एक मिसाल बनना है. तुम स्त्री हो, इस बात पर गर्व हो तुम्हें. तुम स्त्री हो, इस बात पर गर्व हो तुम्हें. तुम्हें इस बात का ख्याल
बात पर निर्णय लेना तुम्हारा हक है। तुम अपना हक अपने पति, पिता और भाई को देते आ रहे हो और कारण यही है कि सांस का झिलमिल अंधेरा जब चारों ओर छाता है तो पिछले सा एक पत्थर तुम पे यूं फेंका जाता है। उस पत्थर के नाम यूं तो कई हैं मगर संस्कार मर्यादा अक्सर सुनने में आता है। तो सुनो कि अगर फेंके पत्थर कोई तो समेट कर उसको अपना एक सुंदर सा मकान खड़ा कर जाना है। देखकर पुरुषवाद जल जाए बिन चिंगारी के, कि देखकर ये पुरुषवाद जल जाए बिन चिंगारी के। तुम्हें बस दूर से ही एक चिंगारी जलाना है। तुम्हें तो अपना उनके फेंके पत्थरों से अपना एक मकान खड़ा कर जाना है। और जैसा कि आप सभी जानते हैं कि झांसी की रानी सावित्रीबाई फुले और बहुत सारी वुमेन्स थी जो अपने लिए जब खड़े होने का सोची, जब अपने लिए स्टैंड लेने का सोची, तो वहाँ पे कितने सारे समाज के जो ठेकेदार थे उन्होंने उनको रोकने की कोशिश की और समाज का हवाला देके, धर्म का हवाला देके, बहुत सारी ऐसी चीजें थी जिन्होंने उनको रोका। लेकिन उन्होंने खुद पर विश्वास रखा, खुद पे विश्वास रखते उन्होंने काम कंटिन्यू किया अपना। तो उस पर तो लाइन ऐसी है कि रोकने दो दुनिया को, अड़चने हजारों होंगी, बस विश्वास रखो खुद पर, मंजिल तुम्हारी होगी। राष्ट्रीय बालिका दिवस साजरा होत आहे, आनंदाची बाब आहे। या योगायोगाने आजच्या दिवशी माझ्या वाढदिवसाचं सौभाग्य मला लाभलेलं आहे। आमचे मित्र आणि या महाविद्यालयाचे तसेच महाराष्ट्रामध्ये तर नामांकित एक व्यक्तिमत्व म्हणून श्री दिलीप काकविके सर हे ओळखले जातात आणि त्यांच्या नेतृत्वानेच मला आजचा या कार्यक्रमाचं नाव लागला, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो। राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा केला जातो, जसा 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो मोठ्या उत्साहात, त्याचप्रमाणे रेणुकाबाई चौधरी यांनी हा दिवस निर्मिती केली आणि गेल्या 8 वर्षापासून हा दिवस आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। एक आनंदाची बाब आहे। महिला बोला, स्त्री बोला, मुली बोला, माझ्या मते याच्यामध्ये देवीचं एक स्थान असते। भगवान का एक उसने एक अंश रहता है और वही अपने को जन्म या अपने जो जीवन काल में वो अपने को मार्गदर्शक की भूमिका बजावते हैं। खूप छान वाटलं आज की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आज आपल्याकडे एकत्र आले। प्रथम म्हणजे आपण ज्यांचा आदर्श घ्यावा अशा भिवंडी म्युनिसिपल कॉर्पोरेशन मधल्या अधिकारी महिला, त्याच्यानंतर आपले इव्हेंट्स त्यांना जे पब्लिसिटी देतात ते आपल्यामध्ये असलेले प्रेसचे लोक आणि इथे आमचे 2 स्टुडंटच आहेत की ज्यांनी सांगितलं आणि चौधरी सर सुद्धा आमचे स्टुडंट आहेत। सगळ्यांसाठी प्रथम एकदा जोरदार टाळ्या वाजवा। कसं असतं ना, 8 मार्चला खूप आनंदाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस येतो। आज बालिका दिन आहे, पण कुठेतरी ना हे दिवस साजरे करताना मन खूप विषण्ण होतं। का होतं तर महिला म्हणजेच मुली आणि मुलगे यांच्यामध्ये त्यांच्या जन्माच्या आधीपासून भेदभाव केला जातो। मुलाच्या जन्माचं स्वागत, मुलीच्या जन्माचं दुःख। मुलं वाढायला लागली की सगळ्यात चांगलं म्हणजे गरम गरम वगैरे असं जेवण मुलाला मिळतं आणि बऱ्याच वेळा सांगा अरे त्याला जेवू दे मग तू जेव। जेव्हा घरामध्ये कामाची वाटणी येते तेव्हा त्या तुला सासरी जाऊन काम करायचंय तोही द्यायचं राहणार आहे। कुठेतरी असं वाटतं की बालिकेचा जन्म तिथे आपण जन्मच होऊ देत नाही, पहिली गोष्ट म्हणजे कळी उमलूच देत नाही। आणि दुसरीकडे जी कळी उमलते तिला तरी आम्ही कुठे नीट वाढू देतो, तिला फुलू देतो का नाही फुलू देतो। पण एक याच्यामध्ये थोडीशी काळोखाची बाजू काय आहे तर बरेच वेळेला मुलीचं अस्तित्व हे बाई स्वतः नाकारते। पुरुषांची गोष्ट नंतर समाजातल्या बरेच वेळेला बाईला त्रास देणारी बहुतेक वेळा बाई असते। याच्याकडे सुद्धा सगळ्या मुलींनी डोळसपणे बघायची गरज आहे। आपण जेव्हा महिला मुक्ती म्हणतो, बालिका दिन म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा नाहीये की आपल्या समोर दुसरा जो गट आहे पुरुष मुलगे हे आपले वैरी आहेत, अजिबात नाही। आपल्याला सगळ्यांना एकमेकांच्या हातात हात घालून पुढे जायचंय आणि एक सशक्त समाज बनवायचा। आता बरेच वेळेला असं म्हणतात की विज्ञानाने जे शोध येतात, विज्ञानाचे शोध हे दुधारी अस्त्र असतात। आता जे गर्भ आहेत त्याच्यामध्ये ज्या अबनॉर्मॅलिटीज आहेत याच्यासाठी सोनोग्राफी आहे। आम्ही त्याचा वापर कशासाठी केला, मुलगा आहे का मुलगी आहे ते ओळखायला, आणि मुलगी आहे तर तिला मारून टाकायला। आता
आता हे काय आहे? ही एक मानसिकता आहे, ही एक विकृती आहे. पहिल्यापासून कसं आहे की आपला समाज हा पुरुषप्रधान आहे. पुरुषांनी परंपरा घ्यायच्या आणि महिलांनी त्या फॉलो करायच्या. ही मानसिकता जेव्हा बदलेल आपली, तेव्हाच ही बालिका बचाव मोहीम आपली यशस्वी होईल. ज्या महिलेला दवाखान्यात येतात गर्भजल परीक्षेसाठी, बऱ्याच ठिकाणी चोरून मारून चालू असतात उद्योग, अजून धाडी पडतात, दवाखान्यातल्या लोकांना आटकेत टाकतात, 8 दिवस पेपरात बातम्या येतात, संपुष्ट राहतात. त्याच्यानंतर जेव्हा नवीन बातमी येते तेव्हा सगळेजण जागे होतात, पण समाज आमचा जागा होत नाही. जसं सरांनी सांगितलं तसं आम्हाला त्याचं काहीही वाटत नाही, कारण आपल्याला नेहमी असं वाटतं की कुणीतरी दुसऱ्याने काहीतरी करावं. म्हणून मुलांना आम्ही जेव्हा विचारतो की पोल्युशन, व्हॉट इज द रोल ऑफ यू ॲज अ सिटीजन इन पोल्युशन? 0. ही शुड डू दॅट, शी शुड डू दॅट, व्हॉट शुड आय डू? प्रत्येकाने स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे. आज इथे समोरच्या मुली बसल्या किंवा मुलं सुद्धा, त्या प्रत्येकाने स्वतःचं अस्तित्व बघायचंय की माझं अस्तित्व काय आहे, माझा रोल काय आहे. मुलींना आयुष्यात जेव्हा एखादा विषय सिलेक्ट करतात तेव्हाही असं होतं, क्यों करणे काय, उसमें फर्स्ट क्लास मिळेगा, बाद में बीएड करणे काय. आपल्याला जो जन्म मिळाला एक लक्षात ठेवायचं, माझ्या मते नेहमी मुलीचा जन्म या मुलांपेक्षा मुली श्रेष्ठ आहेत. का? काकी पुरेसा सुद्धा कबूल करते की विज्ञानाने हे सिद्ध केलं. महिलेचा गर्भ हा जास्त चिवट असतो मुलापेक्षा. सायंटिफिक जर्नल जर बघितली तुम्ही तर जी अबॉर्शन्स होतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणे मुलग्यांचं असतं, नॅचरल अबॉर्शन्स. कारण मुली चिवट असतात, तिचा पिंड चिवट असतो. जन्मापासून एक प्रचंड जिजीविषा ही महिलेच्या अंगात आहे वेगळी, आणि ही स्वतःची जिजीविषा ही तुम्ही वेळेवर ओळखा. ती जिजीविषा ओळखून तुम्ही पुढे जा आणि स्वतःचा शोध घ्या. जेव्हा आपण असं म्हणतो की बलात्कार महिलांवर होतात, तर आमच्यातच लोक आहेत की ज्यांची मानसिकता बदलण्यात समाज अयशस्वी झाले. आणि मुळात हा दोष समाजाचा आहे. माणूस समाजाकडनं शिकतो, समाज प्रिय प्राणी होतो. त्यामुळे असं म्हणावंसं वाटतं की कुचलू नका हो कळ्यांना, कुचलू नका हो कळ्यांना, उमलू द्या हो फुलांना. कुचलू नका कळ्यांना, उमलू द्या हो फुलांना. जाणवी मर्म सारे, जाणवी मर्म सारे, जाणवी मर्म सारे, फुलवू या धर्म मानवाचा, जाणूनी अर्थ जीवनाचा, कन्येचा पुत्र माना, मंत्र लावला. मुलगा आणि मुलगी याचा कधी भेद करू नका. त्यांच्या जन्मात तर नाहीच नाही, त्यांच्या वाढवण्यात सुद्धा नाही. हाच संदेश या दिवसाच्या निमित्ताने आपण घेऊन जायचंय. आणि अशा रीतीने स्वतःची डेव्हलपमेंट करा की जास्त वर्ष हे असे दिन साजरे करण्याची आपल्यावर वेळ येणार नाही. धन्यवाद. Thank you, madam, for your valuable speech and come here and encourage our students. And thankful to our next guest of honor, Preeti Gade madam, Assistant Commissioner of VNCMC, for talking here for social, the reality of your social, for the one of the example I am given here. Thank you very much, madam. होती है, बड़े ही नसीब वालों के घर उतारी जाती है ये बेटियां. बेटी सिर्फ घर की ही नहीं, कायनात की रानियां होती है.